लग्नाच्या मंडपात एका बापाला सगळ्यांसमोर उठवून हाकललं, पण त्या मुलीने जे केलं ते पाहून श्रीमंत लोकांचा माज चूर झाला. आणि शेवटी स्वामी समर्थांनी असा संकेत दिला की सगळं आयुष्य बदललं. स्वरालीचं आयुष्य. माझं नाव स्वराली, पुण्यातली एक साधी पण स्वप्न बघणारी मुलगी. मी मोठ्या कंपनीत फायनान्शियल ॲडवायझर. पण माझं खरं धन होतं माझं कुटुंब. माझे बाबा माधवराव एक साधे शिक्षक. 35 वर्ष त्यांनी मुलांना शिकवलं, स्वतःच्या गरजा कमी ठेवल्या फक्त माझ्यासाठी. आई एक गृहिणी, जिने कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही. आमचं घर श्रीमंत नव्हतं, पण प्रेमाने भरलेलं होतं. लग्न ठरतं. एक दिवस माझ्यासाठी रिश्ता आला. समीर एका मोठ्या बिझनेसमॅनचा मुलगा. घर श्रीमंत, लाईफस्टाईल मोठा. सुरुवातीला सगळं परफेक्ट वाटत होतं, पण सासूची एक अट होती, लग्न 5 स्टारमध्येच होईल. बाबांनी काही विचार केला नाही. PF मोडला. 40 लाख खर्च करायला तयार झाले, कारण त्यांना माझा आनंद महत्त्वाचा होता. अपमानाचा दिवस. लग्नाचा दिवस. लोणावळ्याचा 5 स्टार रिसॉर्ट. सगळीकडे लाईट्स, फुलं, 500 पाहुणे. मी नवरी बनून बसले होते. माझे बाबा पहिल्या रांगेत बसले, माझं लग्न जवळून पाहण्यासाठी. तेवढ्यात सासू आली आणि मोठ्या आवाजात म्हणाली, तुमची लायकी नाही, मागे बसा. तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का होता. बाबा शांतपणे उठले, डोळ्यांत पाणी, आणि मागे जाऊन बसले. निर्णय. मी समीरला सांगितलं, हे चुकीचं आहे, पण तो हसला. स्टेटस मेंटेन करावं लागतं. त्या क्षणी माझ्या मनात काहीतरी तुटलं. मी ठरवलं, आज मी गप्प बसणार नाही. स्फोट. मी स्टेजवरून खाली उतरले, माईक घेतला. हे 40 लाख माझ्या बापाचे आहेत. तुम्ही आमच्या पैशावर मजा करता आणि आमचाच अपमान करता. हे लग्न मी मोडते. पूर्ण हॉल शांत. सिक्युरिटी आली आणि त्या लोकांना बाहेर काढलं. स्वामींचा संकेत. त्या रात्री मी एकटी बसून रडत होते. अचानक एक शांत आवाज, घाबरू नकोस, स्वाभिमान जपणाऱ्यांसोबत मी असतो. मला जाणवलं, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. आज मी एकटी आहे, पण मी कमजोर नाही. मी माझ्या बापाचा सन्मान वाचवला, आणि तेच माझं सर्वात मोठं यश आहे. जर तू पण आई वडिलांसाठी उभा राहशील, तर कॉमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिही. सबस्क्राईब कर.